नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभाव आणि चालू वर्षाला सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या शेतकरी मित्रांनी प्लॉट डेव्हलप केला होता, शेड्यूल फॉलो केले होते, तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये जर आल्याचे जे बाजारभावाचा जर विचार केला तर आल्याचे जे बाजारभाव आहे ते स्थिर आहे, म्हणजे कमी पण झालेले नाही आहे आणि माल रेटमध्ये थोडीशी नॉर्मलमध्ये सुधारणा झालेली आहे। म्हणजे जे वाटत होतं की एक साधारणपणे 62-63 पर्यंत झाला होता मागे एक 10-15 दिवसापूर्वी जो माल रेट, तर सध्याच्या कंडिशनला त्यामध्ये सुधारणा झालेली आहे। एक साधारणपणे 69 ते 70 रुपयापर्यंत जागेवरती खरेदी चालू आहे। आणि त्यानंतर आता पुढील महिन्यामध्ये एक साधारणपणे मार्चमध्ये जेव्हा 1 मार्च पासून ते एक साधारणपणे 10 मार्च पर्यंत तर रेटमध्ये थोडेफार चेंजेस होण्याचे चान्सेस आहे, कारण की आता इथून पुढे जे बेनेसाठी जे प्लॉट आहे स्टँडर्ड प्लॉट, तर त्यांचे रेट जे बेनेच्या रेटमध्ये निश्चितच एक साधारणपणे 700 ते 800 रुपयापर्यंत मार्केट बघून सुधारणा होत असते। तर त्यामुळे जे आल्याचे जे रेट आहे तर त्यामध्ये थोडंफार बदल होणार दिसून येत आहे। हा एक अंदाज आहे शेतकरी मित्रांनो, बदलही होऊ शकतो। आपण जसं जर समजा जास्त बदल झाला तर आपण व्हिडिओ बनवू। तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षाला स्टार्टिंग पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेसचे जे शेड्यूल फॉलो केले आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधू। नमस्कार हो। नमस्कार। तुमचे नाव? सुरज साहेबराव मिसा, राहणार मुनवाडी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। अच्छा, तुमचा हा प्लॉट किती होता? साधारण प्लॉट हा 48 गुंठे होता आणि बियाणं जर म्हटलं तर 9.5 क्विंटल बियाण्याची लागण केलेली होती। लागवड किती तारखेला केली होती तुम्ही? लागवड 26 जूनची लागवड होती। अच्छा अच्छा। आणि काढणीला आपण समजा प्लॉट 20 तारखेला 20 फेब्रुवारीच्या दरम्यान काढलाय। शेतकरी मित्रांनो, आपण हा प्लॉट बघू शकता। यामध्ये एक साधारणपणे 33 गुंठे जे प्लॉट आहे तो काढलेला आहे आणि जो बाकीचा उर्वरित जो प्लॉट आहे हा खोडव्यासाठी आपण याला आता नियोजन करणार आहे। खोडव्यासाठी हा आपण प्लॉट ठेवलेला आहे। साधारणपणे तुम्ही याचं नियोजन कसं केलं होतं? समजा शेणखत वगैरे कसं टाकलं होतं, काय टाकलं होतं? 48 गुंठ्याला आम्ही 6 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं आहे आणि त्याच्यात 36 बेड पडलेले होते। 36 बेडला कंपोस्ट खताच्या 36 गोण्या आम्ही सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेसचा मार्गदर्शनाखाली वापरतो। ठीक आहे। आणि त्यानंतर बेसल डोस वगैरे टाकून बेसल डोस टाकून लागवड केली होती। अच्छा अच्छा। लागवड केल्यानंतर एक साधारणपणे आपण एक 8 ते 10 दिवसांनी ट्रायकोडर्मा सोडोमोनासचे आपण 2 ड्रिचिंग केले होता। तुमच्या प्लॉटमध्ये काही सडन वगैरे लागलेली होती का? नाही, सडन वगैरे कुठंच नाही, एक पण स्पॉट नव्हता आमचा। अच्छा अच्छा अच्छा। तुमचा आता एक साधारणपणे सुरुवाती लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत एक साधारणपणे एक 8 महिन्याच्या आसपास प्लॉट झाला होता आणि 8 महिन्यानंतर आपण 33 गुंठे जो प्लॉट आहे तो आपण काढलाय। तर 33 गुंठ्यामध्ये आपलं उत्पन्न किती निघालं? 33 गुंठ्यामध्ये आम्हाला साधारण 132 क्विंटल नेट उत्पन्न निघालेलं आहे। 1 मिनिट जरा। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता ज्या रेटनी आपण दिलं होतं, समजा एक साधारणपणे 68 रुपयाच्या रेटनी आपण जागेवरती दिलं होतं प्लॉट आणि 33 गुंठ्यामध्ये 132 क्विंटलच्या आसपास जे आहे तर ते ॲव्हरेज निघालं आहे। एक साधारणपणे एक शेतकऱ्याच्या हिताने जर आपण विचार केला तर एक तुमचा एक एवढ्या क्षेत्रासाठी खर्च किती झाला होता? साधारण खर्च 71,000 रुपये झालेला आहे आणि इतर खर्च समजा 20,000 रुपये खर्च झाला होता। एक तुम्ही विचार करू शकता की समजा जे आपण शेड्यूल दिले होते, समजा एक शेतकऱ्याच्या हिताने, म्हणजे जास्तही खर्च नाही आणि कमी खर्च नाही, मीडियम खर्चामध्ये एवढं उत्पन्न निघालं, तुम्हाला कसं वाटलं? एक समाधानी आहात का तुम्ही? आम्ही खूप समाधानी आहे सर। सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेसच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट होता आणि याच्यामध्ये 9.5 क्विंटलला आम्हाला जवळपास 185 क्विंटल उत्पन्न निघालेला आहे। 3.5 क्विंटल बियाण्याला 185 क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज निघाले। एक खर्चामध्ये जर आपण एक विचार केला तर एकदम सर्वसाधारण खर्चामध्ये आपण हे नियोजन करून आपण एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेलं आहे। महाराष्ट्रामधील जे उर्वरित जे शेतकरी आहे, समजा जे आले पीक घेता, तर त्यांना काय मेसेज देऊ शकता? एक साधारणपणे काय होतं की लागवड केल्यानंतर आपण प्रॉपर नियोजन केलं तर त्याचा फायदा होतो का वेळ निघून गेल्यानंतर खर्च केल्यानंतर त्याचा फायदा होतो? नाही,
वेळ म्हणजे सुरुवातीचे 2 महिने जर तुम्ही खूप मेहनत जर घेतली आणि योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला असलं तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. अच्छा अच्छा. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये अफाट कष्ट आहे. म्हणजे कष्ट म्हणजे कसं, वेळेवरती जरी आपण पाण्याची जरी फवारणी केली किंवा आलेलं जरी आपण वेळेवरती जरी पाणी जर दिलं तर त्याचा एकदम चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. आणि वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही त्याचं कुठलेही औषधी सोडले, कुठलेही खतं सोडले किंवा कुठलीही फवारणी मारल्या तर त्याचा रिझल्ट मिळत नसतो. हे एक जिवंत उदाहरण आहे. चालू वर्षाला या शेतकऱ्यांनी एकदम अफाट नियोजन केलेलं होतं एकदम चांगल्या प्रकारे. जे आपण एक साधारणपणे 10 ते 12 दिवसाचं आपण शेड्यूल देत होतो, तर ते शेड्यूल एकदम चांगल्या प्रकारे फॉलो केलं. वेळेवरती ज्या फवारणी करायच्या होत्या त्या वेळेवरती फवारणी केल्या आणि त्यानंतर वेळेवरती जे ड्रीपमधून जे फर्टिगेशन करायचे होते आपल्याला, तर ते वेळेवरती त्याचे फर्टिगेशन केले. आणि एक साधारणपणे 33 गुंठ्यामध्ये आपलं 32 गुंठ्यामध्ये 133 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघालं आहे. हे जे शेड्यूल होतं एक सर्वसाधारण आपण शेड्यूल दिलेलं होतं. म्हणजे काय होत असतं माहिती का, दुकानदार कुठलाही असो तर शेतकरी दोन्ही बाजूने विचार करत असतो की आपण जर गेलं समजा आणि त्याला जर शेड्यूल दिलं तर शेड्यूल जास्त खर्च झालं तर तिथूनही वाटत असतं की हा दुकानदार आहे, हा खर्च करणारच किंवा मग दुकानदार हा औषधी सांगणारच आहे. तर दोन्ही बाजूने त्याचा विचार केला जात असतो. पण ह्या प्लॉटमध्ये आपण किंवा मग जे पण बाकीचे जे प्लॉट आहे जे आपल्या अंतर्गत जे डेव्हलप झाले तर त्या ज्या प्लॉटला जे आहे आपण दोन्ही बाजूने त्याचा विचार केला आहे की खर्च पण जास्त नको व्हायला आणि उत्पन्नामध्ये पण घट नको व्हायला. या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करून प्लॉट डेव्हलप केलेले होते. एक साधारणपणे 70-75 हजार रुपयापर्यंत 48 गुंठ्याला यांना खर्च आलेला आहे हा. आणि या एवढ्या खर्चामध्ये एवढं उत्पन्न निघालं आहे. निश्चितच पुढील वर्षामध्ये खर्चामध्ये थोडंफार बदल होणार आहे, पण उत्पन्नामध्ये 100% आपण वाढ करणार आहे. कारण की एक साधारणपणे जर सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर आल्याचे जे रेट आहे समजा तर हे स्थिर राहणार आहे. म्हणजे पुढील वर्षाला पण चांगलं रेट मिळण्याचे चान्सेस आहे. तर त्या अनुषंगाने आपण जे आहे तर जे शेड्यूल देत असतो आपण तर त्या शेड्यूलमध्ये आपण निश्चितच चांगले सुधारणा करणार आहे. आणि साधारणपणे आपण एक ॲव्हरेज कसं वाढेल हा आपण एक उद्देश ठेवणार आहे. आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न डबल किंवा मग जास्त चांगलं कसं निघणार आहे तो आपण विचार करणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जरी तुम्ही जर आल्याची लागवड करणार असाल पुढील वर्षी तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. आपण जे व्हॉट्सअप आपले ग्रुप आहे तर व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन करू. किंवा तुम्हाला काही आले पिकामध्ये काही अडचणी जाणवत असेल तर निश्चितच तुम्ही आमच्याशी संपर्क करून आपण जे प्रॉब्लेम येत आहे तर त्यावरती आपण सोल्युशन करू शकतो. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली ज्या शेतकऱ्यांनी लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्याचं उत्पन्न किती निघालं, कसं निघालं, सडीवरचे नियंत्रण कसं मिळवलं याविषयी आपण चर्चा केली. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.